आता माझा श्वास आधीच्यासारखा आला का नाही. नाहीतर लवाराच्या भात्यासारखं पोट हलतंय आणि माणूस जर पळालं, टेन्शन आलं, काही झालं तर ते होऊ नये म्हणून हे डीप ब्रीथ करायचं. हे डीप दोनदा घ्यायचे आणि एकदा हळूवार सोडायचं. तर आता कपालभाती म्हणजे काय, शुद्धिक्रिया आहे. कपालभातीमध्ये काय करतोय आपण, आपल्या फुफ्फुसात आणि पोटामध्ये जेवढी हवा आहे कार्बन डायऑक्साईड रूपात तेवढी आपण बाहेर फेकतोय. फक्त आपण श्वास मध्ये घेत नाही आहेत, हे पक्क डोक्यात ठेवा. श्वास मध्ये घ्यायचा नाही आहे, फक्त बाहेर फेकायचं आहे. आता बाहेर फेकणे तुम्ही मात्र मग आम्हाला श्वास कसा मिळेल, तर ॲटोमॅटिक पॅसिव्ह ब्रिदिंग होते, पॅसिव्ह इनिहिलेशन होते. ह्याचे क्रिया आधी करून दाखवतो, सगळ्यांनी बघा. काय केलं मी, फक्त बाहेर सोडलं, माझं पोट बाहेर गेलं, पण मी काय केलं, बाहेर फेकलं. मी श्वास घेता का असं केलं का नाही, असं केलं का नाही. मी काय करावं, कपालभातीची टेक्निकल पद्धत आहे. नाही तर खूप जणांना कपालभाती करावं लागेल, तीच कपालभाती नाही. कपालभाती कशी आहे, फक्त बाहेर फेकायचं. तर आपण सगळ्यांनी मिळून 20 स्ट्रोक मारायचे पोटाला. किती म्हणजे तुमच्या संध्याकाळी गेल्या भूक लागते. ठीक आहे, ओके. हां, तर चालू करू आपण. पहिल्यांदा श्वास भरपूर घ्या आणि डीप ब्रीथ घ्या, सोडून द्या. चालू. खांदे उडवायचे नाहीत, फक्त पोट. ठीक आहे. तर हे आपण 120 वेळेस करायचं हळूहळू. पहिल्यांदा 20 करा, पुन्हा 40 करा, पुन्हा 60 करा, पुन्हा 80 करा, पुन्हा. आणि खूप जणांना बघा आता मध्ये ठसका लागला, ह्याचा अर्थ काय, त्याची प्रॅक्टिस नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, खूप जोरानं फेकायचं नाही पाहिजे, जितकं जमल तेवढं बाहेर टाकायचं आहे. पोट आपलं फक्त मध्ये गेलं पाहिजे. ही कपालभाती शुद्धिक्रिया आहे. ह्या शुद्धिक्रियेची सुरुवात प्राणायामाच्या अगोदर करायची आहे. आता प्राणायामामध्ये आपण एक प्राणायाम तुम्हाला शिकवतो छान, ज्याला म्हणायचं अनुलोम विलोम. बी पी ज्यांनाही आहे त्यांना बी पी कमी होऊन जाईल गॅरंटेड. हा अनुलोम विलोम प्राणायाम आहे. आणि हे झाल्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे ओंकार. ते ओंकार जर केला तर तुमच्या मनातला सगळा राग, लोभ, मत्सर आणि टेन्शन कंप्लीट त्या ओंकाराच्या 10 रिपिटेशनमध्ये आपलं कमी होतं. तर पहिल्यांदा अनुलोम विलोम सांगतोय तुम्हाला. अनुलोम विलोमसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची स्थिती ही घ्यायची आहे, म्हणजे हे आहे ज्ञानमुद्रा. दुसऱ्या हात